नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातल्या एका काय म्हणतात त्याला खूप इंटरेस्टिंग भागावर बोलणार आहोत. समास. हम्म. म्हणजे शब्दांची जोडणी कशी होते, अर्थ कसे बदलतात अगदी. याचा उलगडा करूया आज. नक्कीच. आणि समास कळले ना की भाषेवरची पकड अजून घट्ट होते. शब्दांच्या पलीकडचे अर्थ समजायला लागतात. बरोबर. तर मग सुरुवात करूया. हो. मुख्य 4 प्रकार आहेत, त्यापासूनच सुरू करू. पहिला आहे अव्ययी भाव समास. हम्म. यात असं म्हणतात की पहिला शब्द मुख्य असतो आणि तो पूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषणासारखा वापरला जातो. बरोबर. इथे पहिल्या पदाचं प्राधान्य म्हणजे ते महत्वाचं. आणि गंमत म्हणजे यात आपल्याला वेगवेगळ्या भाषांमधून आलेले उपसर्ग दिसतात. हो का? हो. जसं मराठीतच आपण शब्दांची पुनरावृत्ती करतो. द्विरुक्ती म्हणतात त्याला. उदाहरणार्थ गावोगाव म्हणजे प्रत्येक गावात, दारोदारी प्रत्येक दारी, घरोघरी प्रत्येक घरी. अच्छा, म्हणजे प्रत्येक हा अर्थ येतो द्विरुक्तीने. अगदी. आणि तो शब्द मग क्रियेबद्दल अधिक माहिती देतो. आणि मग ते संस्कृत उपसर्ग पण आहेत ना? हो हो, ते पण. जसं प्रतिपासून प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन. म्हणजे प्रत्येक मास, प्रत्येक क्षण. बरोबर. तसंच आपासून आजन्म, आजीवन, यथापासून यथाशक्ती, यथामती. इथे ते सुरुवातीचे उपसर्ग महत्वाचे. आणि तिसरा प्रकार याच अव्ययी भावातला तो म्हणजे अरबी फारसी उपसर्ग. अगदी. मराठीने ते सुद्धा सहजपणे सामावून घेतलेत. दर म्हणजे प्रत्येक, दररोज, दरसाल. हो, गैर पण वापरतो आपण, गैरसमज, गैरहजर. बरोबर. हर, हररोज, बेकायदा, बेलाशक. हे सगळे अव्ययीभाव समासाची उदाहरण आहेत. खरंच की, म्हणजे भाषेने किती सहजपणे हे शब्द आपलेसे केलेत. भाषेची लवचिकता दिसते इथे. तर अव्ययी भाव म्हणजे पहिलं पद महत्वाचं आणि तो शब्द क्रियाविशेषणासारखा. बरोबर. अगदी बरोबर. आता दुसरा मुख्य प्रकार तत्पुरुष समास. इथे काय वेगळं आहे? तत्पुरुषमध्ये नेमकं उलटं. उलटं? हो. इथे दुसरं पद म्हणजे उत्तरपद ते महत्वाचं असतं. अच्छा. आणि जेव्हा आपण त्या शब्दाची फोड करतो म्हणजे विग्रह करतो, तेव्हा आपल्याला काही गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय चा, ची, नेला असले ते वापरावे लागतात. ओके. एखादं उदाहरण. सोप्पं आहे. राजपुत्र. विग्रह काय होतो? राजाचा पुत्र. महत्वाचा कोण? पुत्र. हो, बरोबर. पुत्र महत्वाचा. राजाचा हे फक्त संबंध दाखवते म्हणून पुत्र हे उत्तरपद प्रधान. अजून एखादं. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ. अगदी. इथे पाठ असणं महत्वाचं. गायीसाठी रान, गाई रान. वनातील भोजन, वनभोजन. सगळीकडे दुसऱ्या पदावर जोर आहे. आणि याचे तर बरेच उपप्रकार दिसतायत. 7 दिलेत. हो, आहेत बरेच. पण घाबरायचं कारण नाही. सगळे पाठ करायची गरज नाहीये. बरं. काही मुख्य समजले की झालं. महत्वाचं आहे विभक्ती तत्पुरुष. म्हणजे विग्रह करताना कोणती तरी विभक्ती वापरावीच लागते, जी मूळ शब्दात नसते. जसं राजपुत्रमध्ये चा ही षष्ठी विभक्ती. करेक्ट. तसंच देशभक्त, देशाचा भक्त. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. अच्छा. समजलं. आणि तो अलुक तत्पुरुष काय आहे? अलुक म्हणजे लोप न पावणारा. हां. तिथे विभक्ती प्रत्यय कायम राहतो. जसं तोंडी लावणे, पाठी घालणे. पण हा जरा कमी वापरला जातो. ओके. मग उपपद किंवा कृदंत तत्पुरुष? हा महत्वाचा आहे. यात दुसरं पद धातू साधित असतं. म्हणजे क्रियापदापासून बनलेलं नाम किंवा विशेषण. उदाहरण. ग्रंथकार म्हणजे ग्रंथ करणारा. शेतकरी, शेती करणारा. लाचखाऊ, सुखद. हे कार, करी, खाऊ, हे स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत वाक्यात. अच्छा, म्हणजे ते दुसऱ्या पदावर अवलंबून असतात. बरोबर. लाकूड तोड्या, कामकरी, मार्गस्थ ही पण याचीच उदाहरणं आहेत. आणि नंज तत्पुरुष नावावरून नकारार्थी वाटतोय. अगदी. पहिलं पद नकार दाखवतं. अन, न, ना, बे, नी, गैर. अयोग्य, योग्य नसलेला. अज्ञान. निरोगी. बरोबर. निर्दोष. हा सोपा आहे ओळखायला. हो. आता येतो कर्मधारय तत्पुरुष. हा जरा सविस्तर बघू. सांगा. हा तत्पुरुषाचाच एक प्रकार आहे. यात दोन्ही पदं एकाच विभक्तीत असतात. म्हणजे प्रथमा विभक्तीत. आणि त्यांच्यात विशेषण विशेष संबंध असतो. म्हणजे एक शब्द दुसऱ्याचं वर्णन करतो. जसं नीलकमल म्हणजे नील असे कमल, निळकमळ. ओके. महादेव
महान असा देव, पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष, रक्तचंदन, रक्तासारखं चंदन. वा, म्हणजे शब्दाने चित्र उभं राहतं. अगदी. किंवा कधीकधी उपमा किंवा रूपक असतं, जसं चरणकमळ, चरण हेच कमळ किंवा कमळासारखे चरण, मेघश्याम, मेघासारखा काळा. यात मग परत बारकावे आहेत. पहिलं पद विशेषण आहे की दुसरं? अच्छा. जसं महादेवमध्ये पहिलं पद विशेषण, बरोबर. पुरुषोत्तममध्ये दुसरं पद विशेषण, उत्तम. आणि दोन्ही पद विशेषण असतील तर त्याला विशेषण उभय पद म्हणतात. लाल भडक, पांढरा शुभ्र, हिरवागार. ओके. कधी पहिलं पद उपमा असतं, चंद्रमुख, कधी दुसरं पद उपमा असतं, मुखचंद्र. फरक आहे? हो. चंद्रमुख म्हणजे चंद्रासारखे मुख, मुखचंद्र म्हणजे मुख हेच चंद्र. थोडा फरक आहे अर्थछटेत. समजलं. कधी पहिलं पद उपसर्ग असतो पण विशेषणाचं काम करतो. सुपुत्र, चांगला पुत्र, कुपुत्र, वाईट पुत्र. आणि शेवटचा रूपक, जिथे दोन्ही पदांमध्ये एकरूपता असते. विद्याधन, विद्या हेच धन, तपोबळ. म्हणजे कर्मधारयामध्ये वर्णनात्मक किंवा तुलनात्मक संबंध असतो. अगदी. आता पुढचा उपप्रकार द्विगु समास. हा पण कर्मधारयाचा भाग आहे म्हणालात. हो. याची ओळख तर खूप सोपी आहे. कशी? पहिलं पद संख्याविशेषण असतं नेहमी, आणि त्यातून एका समूहाचा बोध होतो. उदाहरण? नवरात्र, 9 रात्रींचा समूह. पंचवटी, 5 वडांचा समूह. अच्छा. त्रिभुवन, सप्ताह, चौघडी. बरोबर. पहिलं पद संख्या आणि अर्थसमूहाचा. झाला द्विगु. सोपं आहे हे. आता शेवटचा तत्पुरुष उपप्रकार मध्यम पद लोपी. नावातच आहे, मधलं पद लोप पावलेलं. बरोबर. विग्रह करताना ती मधली गाळलेली पदं आपल्याला घालावी लागतात. हे शब्द आपण रोज वापरतो. जसं साखर भात, साखर घालून केलेला भात. अगदी. घालून केलेला हे मधले शब्द आपण बोलताना गाळतो. हो ना. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. कांदे पोहे. करेक्ट. घोडेस्वार, घोड्यावर असलेला स्वार. बालमित्र, बालपणापासूनचा मित्र. चुलत सासरा, नवऱ्याचा चुलता या नात्याले सासरा. बापरे, किती सोयीस्कर करतात हे शब्द भाषेला. म्हणूनच तर समास महत्वाचे आहेत. म्हणजे तत्पुरुष समासात दुसरं पद महत्वाचं आणि विग्रह करताना विभक्ती किंवा संबंधाचे शब्द लागतात. यात विभक्ती, कर्मधारय, द्विगु, मध्यम पदलोपी हे मुख्य उपप्रकार. अगदी. तत्पुरुष खूप मोठा आणि महत्वाचा प्रकार आहे. आता तिसरा मुख्य प्रकार द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे? सामना. बरोबर, सामना. पण इथे सामना बरोबरीचा असतो. म्हणजे द्वंद्व समासात दोन्ही पदं तितकीच महत्वाची असतात, समान दर्जाची. कुणी एक कमी नाही, कुणी जास्त नाही. अच्छा. आणि विग्रह करताना आपण आणि, व, अथवा, किंवा यांसारखी उभयान्वयी अव्यय वापरतो. उदाहरणार्थ आई वडील. उत्तम. आई आणि वडील दोघेही महत्वाचे. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. पाप पुण्य, पाप आणि पुण्य. विटी दांडू, बहीण भाऊ, स्त्री पुरुष. सगळीकडे दोन्ही शब्द महत्वाचे दिसतायत. हो. यातही मग विग्रहात आपण आणि वापरतो की किंवा, यावरून 3 छोटे प्रकार पडतात. ओके. कोणते ते? पहिला, इतरेतर द्वंद्व. इतर. हो. म्हणजे दोन्ही वेगळे आणि महत्वाचे. विग्रहात आणि किंवा व येतो. जसं आई बाप, आई आणि बाप. हरिहर, हरी आणि हर. कृष्णार्जुन, पशुपक्षी. म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र येतात. अगदी. दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व. इथे विकल्प असणार, चॉईस. बरोबर. विग्रहात किंवा अथवा वा वापरतात. 2 पदांमध्ये निवड असते किंवा विरोध असतो. जसं खरे खोटे, खरे किंवा खोटे. करेक्ट. 3-4, 3 किंवा 4. बरे वाईट, पास ना पास, मागे पुढे, न्यायान्याय, पाप पुण्य, सत्यासत्य. अच्छा. म्हणजे 2 विरुद्ध किंवा पर्यायी गोष्टी. हां. आणि तिसरा, समाहार द्वंद्व. हा थोडा वेगळा आहे. समाहार म्हणजे समावेश. हो. इथे विग्रह करताना फक्त त्या 2 पदांचाच अर्थ नसतो, तर त्यांच्यासारख्या इतर वस्तू किंवा गोष्टींचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो. उदाहरण? चहा पाणी. आपण म्हणतो ना, चहा पाणी झालं का? हो. म्हणजे फक्त चहा आणि पाणी विचारत नाही आपण, तर त्यासोबत काहीतरी खाण्याचे पदार्थ, फराळ वगैरे. अच्छा. म्हणजे त्या शब्दात अजून काहीतरी दडलेलं आहे. बरोबर. तसंच भाजीपाला म्हणजे फक्त भाजी आणि पाला नाही, तर कोथिंबीर, मिरची अशा इतर गोष्टी पण आल्या त्यात. हो. अंथरुण पांघरुण, शेतीवाडी, केर कचरा,
पानसुपारी. अगदी. या शब्दांमध्ये त्या मुख्य गोष्टींसोबत इतर संबंधित वस्तूंचा पण अर्थ असतो. म्हणजे द्वंद्व समासात दोन्ही पदं महत्वाची, आणि असेल तर इतरेतर, किंवा असेल तर वैकल्पिक, आणि इतर गोष्टींचा समावेश असेल तर समाहार. परफेक्ट. द्वंद्व ओळखायला सोपा आहे तुलनेने. आता शेवटचा प्रकार, चौथा, बहुव्रीही समास. याचं नाव पण वेगळं आहे आणि मला वाटतं हा सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. हो, हा खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. काय आहे यात? बहुव्रीही समासात काय होतं की दोन्हीपैकी कोणताच पद महत्वाचं नसतं. काय सांगते? दोन्ही नाही? दोन्ही नाहीत. त्या दोन्ही पदांमधून जो सामासिक शब्द तयार होतो तो एका तिसऱ्याच व्यक्तीचा, वस्तूचा किंवा संकल्पनेचा बोध करून देतो. अरे बापरे, म्हणजे शब्द वेगळे आणि अर्थ तिसराच. अगदी. तो सामासिक शब्द स्वतः एका विशेषणासारखं काम करतो आणि त्या तिसऱ्या घटकाचं वर्णन करतो. उदाहरण देऊ शकाल का? हे जरा समजायला कठीण वाटतंय. नक्कीच. सगळ्यात फेमस उदाहरण नीलकंठ. हम्म. शब्दशः अर्थ काय? निळा कंठ, ब्लू थ्रोट. हो. पण आपण नीलकंठ कोणाला म्हणतो? शंकराला. बरोबर. का? तर निळा आहे कंठ ज्याचा, तो शंकर. इथे निळा महत्वाचा नाही, कंठ महत्वाचा नाही. महत्वाचा आहे शंकर, ज्याचा उल्लेखही त्या शब्दात नाहीये. अरे वा, खरंच की. तसंच वक्रतुंड. वक्र म्हणजे वाकडं, तुंड म्हणजे तोंड. वाकडं आहे तोंड ज्याचा, तो गणपती. तो. आणि उत्तर तिसरीकडेच मिळतं. ही तर शब्दांची जादू आहे. हो ना. तो शब्द त्या तिसऱ्या घटकाची ओळख बनतो, विशेषणासारखा वापरला जातो. जसं तो लंबोदर माझा देव आहे. याचे पण उपप्रकार आहेत का? हो, आहेत थोडे, पण मुख्य कल्पना हीच. विग्रह करताना शेवटी येणाऱ्या सर्वनामाची विभक्ती कोणती आहे यावरून विभक्ती बहुव्रीहीचे प्रकार होतात. जसं प्राप्तधन. प्राप्त आहे धन ज्याला, तो द्वितीय. जितेंद्रिय. जित आहेत इंद्रिय ज्याची, तो षष्ठी. ओके. मग नज्ज बहुव्रीही. पहिलं पद नकारार्थी. अ, न, निर. जसं अनंत. नाही अंत ज्याला, तो. निर्धन. नाही धन ज्याकडे, तो. अनाथ. अव्यय. हे पण सोपं आहे ओळखायला. हो. मग सहबहुव्रीही. पहिलं पद सह किंवा स, सोबत. सहपरिवार, परिवारासहित असा जो, सबल. आणि एक प्रादी बहुव्रीही, ज्यात प्र, परा, अप, सु, दूर असे उपसर्ग असतात सुरुवातीला. सुमंगळ, सुनयना, दुर्गुण, प्रबळ. बरं. म्हणजे बहुव्रीहीमध्ये दोन्ही पद गौण, अर्थ तिसराच, आणि तो शब्द विशेषणासारखा. अगदी बरोबर. थोडक्यात हेच. तर आज आपण मराठी समासाचे 4 मुख्य प्रकार पाहिले. हां. अव्ययी भाव, पहिलं पद प्रधान, क्रियाविशेषणासारखा वापर. बरोबर. तत्पुरुष, दुसरं पद प्रधान, विग्रहात विभक्ती लागते, याचे खूप उपप्रकार पाहिले. हो. द्वंद्व, दोन्ही पद प्रधान, आणि किंवा किंवा लागतो विग्रहात, कधीकधी समाहार असतो. आणि बहुव्रीही, दोन्ही पद गौण, तिसराच अर्थ सूचित होतो, विशेषणासारखा वापर. उत्तम सारांश. या सगळ्याचा अर्थ काय आपल्यासाठी? म्हणजे समास समजून काय होतं? समास समजले की भाषा जास्त नेमकी वाटते, कमी शब्दांत जास्त अर्थ पोचवता येतो. भाषेचं सौंदर्य, तिची रचना जास्त चांगली कळते. खरंय. पण हे फक्त ऐकून किंवा वाचून नाही जमणार. मग आपण जेव्हा वाचतो, बोलतो, तेव्हा हे शब्द सतत आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना जरा थांबून ओळखायचं, विचार करायचा हा कोणता समास असेल, याची फोड कशी होईल. म्हणजे प्रॅक्टिस महत्वाची आहे. निश्चितच. कमलनयन शब्द आला तर विचार करायचा, कमळ आणि नयन दोन्ही महत्वाचे आहेत की कमळासारखे नयन, की तिसरंच काही. बरोबर. असा विचार करत राहिलं की आपोआप पक्क होत जातं. आणि जाता जाता एक विचार माझ्या मनात आला. आपण नेहमी राजाचा पुत्र असं लांबलचक न म्हणता राजपुत्र का म्हणतो? किंवा पुरण घालून केलेली पोळी ऐवजी पुरणपोळी का म्हणतो? समास वापरण्याने फक्त शब्द वाचतात की अजून काही मिळतं आपल्याला? भाषेला नेमकेपणा येतो की अर्थाची एखादी वेगळी छटा मिळते? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. तर आपल्या रोजच्या वापरातल्या या सामासिक शब्दांकडे जरा या नजरेतून बघायला काय हरकत आहे? विचार करून बघा.